भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत सुरू आहे। आणि निवडणुका म्हटल्या की वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे अजेंडे, कार्यक्रम, त्यांचं ॲक्टिव्ह होणं किंवा ॲक्शनमध्ये येणं हे सगळीकडेच सुरू होतं किंवा आपण ते बघत असतो। महाराष्ट्रात एका नेत्यावर सतत हा आरोप केला जातो की हा नेता राजकारण हे तितक्या सिरियसली करत नाही किंवा राजकारणाकडे आपल्या सोयीने बघत असतो। त्या नेत्याचं नाव आहे राज श्रीकांत ठाकरे। अगदी बरोबर आहे। मनसेचे प्रमुख, मनसेचे अध्यक्ष असलेले राज ठाकरे हे राजकारण आणि वेगवेगळ्या सोयीनुसार आणि वेळांच्या गणितांनुसार किंवा आपल्या फायद्यानुसार राज्याचं राजकारण करतात किंवा राजकारणाकडे बघतात। ते राजकारण फारच कॅज्युअली घेतात असं त्यांच्यावर एक आरोप केला जातो, असं त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं। पण त्याच राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण ॲक्शन मोडमध्ये येतोय याचे संकेत दिलेत। आता राज ठाकरेंनी जे काही केलंय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो वाद मुंबईत भय्ये विरुद्ध मराठी असा झाला तो आता गुजराती विरुद्ध मराठी असा होणार का? राज ठाकरेंना या वादाचा कॅनव्हास येणाऱ्या निवडणुकीसाठी वापरायला मिळणार का? असे अनेक प्रश्न आता सध्या चर्चिले जात आहेत। राज ठाकरे हे मात्र पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये आलेत आणि ते ॲक्शनमध्ये आल्यानंतर कोणत्या गोष्टीचा कसा आणि किती फायदा उठवायचा, स्वतःचं आणि पक्षाचं कसं भलं करून घ्यायचं हे त्यांना कळतं। हे आजपर्यंत आपण पाहिलं, त्यांच्या पक्षाचं किती भलं झालंय हे माहीत नसलं तरी राज ठाकरे यांचा सेन्सेक्स मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या शेअर बाजारात नेहमी चढ्या भावामध्ये असलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि तेच मी आपल्याला आज समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ईशान्येला असलेल्या मुलुंड या उपनगरामध्ये तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेचा एका गुजराती पितापुत्रांबरोबर वाद झाला। ठक्कर नावाच्या या पितापुत्रांनी त्यांना शिवसदन या इमारतीत घर मिळवून देण्यासाठी विरोध केला आणि त्यानंतर हे प्रकरण इतकं तापलं की या ठक्कर पितापुत्रांवर पोलिसांनी तक्रार दाखल केली। असंच एक दुसरं प्रकरण मुंबईच्या थेट म्हणजे मुलुंडच्या विरुद्ध दिशेला म्हणजे कांदिवली उपनगरामध्ये घडलेलं आहे। चारकोप परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेतल्या निवृत्त असलेल्या रीटा दादरकर यांची एक जागा परमार नावाच्या व्यक्तीने हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मुंबईमध्ये याच्या आधी राज ठाकरेंना जो राजकीय कॅनव्हास किंवा जी राजकीय स्पेस मिळाली तीच मुळी शिवसेना ही वेगवेगळ्या गोष्टींमुळे मराठी माणसाच्या हितापासून किंवा भूमिकेपासून हटते किंवा काहीशी बत्ते असं लक्षात आल्यानंतर मनसेने ती जी स्पेस होती, पॉलिटिकली स्पेस होती, ती व्यापायला सुरुवात केली, ती आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा त्यांना फायदाच झाला। आता जी गोष्ट घडते ती काय घडते तर मुंबईमध्ये गुजराती समूहाची दादागिरी सुरू झाल्याचं बोललं जातंय। जैन असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील म्हणजे गुर्जर भाषी जे आहेत त्यांची दादागिरी मुंबईमध्ये सुरू झाल्याची चर्चा ही सगळ्यात पहिल्यांदा सुरू केली ती नितेश राणे यांनी। कोकणातले आमदार असलेले आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेल्या नितेश राणे यांनी त्यांची एक संघटना होती, स्वाभिमान संघटना। त्यावेळेला ते आमदारही नव्हते पण तेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टीला तोंड फोडलं आणि तिथून ही जी काही दादागिरी आहे किंवा ही जैन, गुजराती, मारवाडी समाजाची मराठी माणसाला तुच्छ लेखण्याची जी काही पद्धत आहे त्याच्यामुळे हे सुरू झालं। मी आपल्याला अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो की मुंबईमध्ये काही असे गुजराती नेते आहेत जे मुलुंडमध्ये आहेत, जे कांदिवलीमध्ये आहेत, जे चारकोपमध्ये आहेत, जे दक्षिण मुंबईमध्ये आहेत, ते मराठी माणसाला फारशी किंमत द्यायला तयार नसतात। ते निवडून येतात मराठी माणसांच्या मतांवर पण ते मराठी माणसांना फारसं सन्मानाने वागवायला तयार नसतात। किंबहुना मराठी माणसाचा द्वेष करणं याच्यातच त्यांना गुजराती
वोट बँक आपल्या जवळ असल्याचा किंवा ती आपल्याकडे सुरक्षित असल्याचा साक्षात्कार होत असतो। येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंसाठीचा हा एक महत्त्वाचा अजेंडा असेल असे स्पष्ट संकेत या कांदिवली चारकोप मधल्या वादानंतर आपल्याला मिळत आहेत। आता तिथल्या ह्या ज्या रीटा दादरकर आहेत यांनी काय म्हटलं की पोलीस पण माझी तक्रार दाखल करून घेत नाहीयेत, मुंबई महानगरपालिका माझं ऐकत नाहीये, मग जर मी राज ठाकरेंकडे गेली आणि राज ठाकरे जर मला न्याय देणार असतील तर सगळी व्यवस्था राज ठाकरेंकडे देऊन टाका। या त्यांच्या विधानानंतर मनसेचे एक नेते आहेत अभिजित पानसे यांनी राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री असल्याचं किंवा राज ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर जर बसवलं तर अनेक समस्या सुटू शकतील अशा स्वरूपाचं एक वक्तव्य केलेलं आहे। आणि त्यामुळे राज ठाकरे हे आता जर इन ॲक्शन येणार असतील तर याच्या आधी त्यांना भैया विरुद्ध मराठी हा वाद उपयोगी पडला होता। आता त्यांना भैया विरुद्ध मराठी या वादात जे काही यश मिळालं त्यानंतर गुजराती विरुद्ध मराठी अशा वादाचं एक कारण राज ठाकरे यांच्या हाती किंवा एक कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हाती येणार आहे का हे देखील बघायला हवं। बघा, भैयांच्या बाबतीत किंवा उत्तर भारतीयांच्या बाबतीत जे काही राज ठाकरेंनी केलं त्यानंतर मनसेचा एक वेगळा धसका विशेषतः उत्तर भारतीय राज्यांमध्ये तयार झाला होता। आता हीच गोष्ट गुजराती समूहाच्या बाबतीत, गुजराती समाजाच्या बाबतीत राज ठाकरे करू शकणार आहेत का? हे तेच राज ठाकरे आहेत ज्यांना नरेंद्र मोदींनी आपलं स्टेट गेस्ट म्हणून गुजरातमध्ये निमंत्रित केलं होतं। गुजरातमध्ये जाऊन आल्यानंतर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाचे, त्यांच्या यशाचे, त्यांच्या विकासाचे खूप मोठे पोवाडे मुंबईमध्ये गायले होते। आणि गुजरातचे मुख्यमंत्री कसे काम करतायत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे काम करतायत याची तुलनाही राज ठाकरे यांनी केली होती। पण तेच राज ठाकरे कधी मोदींकडे तर कधी पवारांकडे अशी वेगवेगळ्या नेतृत्वाकडे त्यांची नौका हेलकावे खात राहिली आणि त्यामुळे त्यांना पक्षाला किंवा त्यांना जे यश अभिप्रेत होतं ते मिळालेलं नाहीये। आता मनसेचा जो कार्यकर्ता आहे, मनसेचा जो पदाधिकारी आहे तोही हवालदिल होत चाललेला आहे हे आपल्याला दिसतंय। कारण प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक पक्षातला फुटीर गट ही वेगवेगळी जागा काबीज करत असताना मनसेला मात्र अजून आपली पाटी ही दोन्ही ठिकाणी म्हणजे महापालिकेमध्ये आणि विधानसभेमध्ये कोरी ठेवावी लागते आणि हेच शल्य या मनसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना सलतंय। त्यामुळे आता राज ठाकरे गुजरातींविरोधाच्या बाबतीत ही भूमिका घेणार आहेत का याचं कारण बघा की एका बाजूला राज ठाकरे यांना ही भूमिका घ्यावी लागेल तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी आज गांधी जयंतीच्या निमित्ताने जे ट्विट केलेलं आहे ते देखील तितकंच बोलकं आहे किंवा या ट्विटमधून राज ठाकरेंना जे काही संकेत द्यायचे ते देणार आहेत। राज ठाकरे हा एक असा नेता आहे की जो बोलतो, करतो, वागतो, त्याच्या मागे एक नक्कीच राजकारण त्यांनी जपलेलं असतं, जोपासलेलं असतं आणि पाहिलेलंही असतं। ते जेव्हा एखाद्या विषयाला छेडतात तेव्हा त्यांना नेमकं हे नीट माहिती असतं की आपण काय करतोय। आज राज ठाकरे यांनी जी गांधीजींची स्तुती केलेली आहे ती स्तुती जर आपण पाहिली तर या स्तुतीची सांगड आणि जर राज ठाकरेंनी गुजरातींविरुद्ध कंबर कसली तर त्यांना कशी भविष्यात उपयोगी पडेल याची देखील त्यांनी खातरजमा केलेली असावी आणि त्यामुळेच आज त्यांनी गांधीजींवर एवढी स्तुती सुमनं उधळलेली आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये ज्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मिरवणुका निघाल्या, विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या, पुण्यामध्ये ज्या निघाल्या, सांगलीमध्ये निघाल्या, त्याच्यामध्ये वाजवलेले डीजे आणि त्यातून सांगलीमध्ये 2 लोकांचा झालेला मृत्यू याच्यावरही राज ठाकरे बोललेले आहेत। एकूणच काय तर राज ठाकरे यांनी आता ठरवलेलं आहे की येणारी निवडणूक ही त्यांना वेगळ्या पद्धतीत लढवावी लागेल, बघावी लागेल आणि तिला हाताळावं लागेल, अन्यथा राज ठाकरे यांचं पुन्हा उठणं हे काहीसं कठीण होऊन बसेल। याचं कारण काय तर आता इतक्यात निवडणुका होणार नाहीत हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ झालेलं आहे। जी गोष्ट आपण उत्तर भारतीयांच्या किंवा बिहारींच्या बाबतीत जर पाहिलं तर या
दोन्ही भागातल्या म्हणजे या दोन्ही राज्यांमधल्या लोकांनी मुंबईमध्ये येऊन कष्टाची अनेक कामं केली आणि मुंबईच्या जडणघडणीमध्ये त्यांनी देखील योगदान दिलेलं आहे. तीच गोष्ट गुजराती समाजाची आहे. गुजराती समाज हा व्यापार उदीम करणारा समाज म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही काळामध्ये मांसाहार करणाऱ्या मराठी भाषिकांना आपल्या संकुलामध्ये घर दिलं जाऊ नये किंवा मराठी भाषिक असतील तर त्यांना आपल्या संकुलामध्ये जागा मिळू नये यासाठी हा समाज आक्रमक झाला. इतकंच नव्हे तर दुकानांवरच्या पाट्या या मराठीत लिहिणार नाही इतकी भूमिका घेण्यापर्यंत या सगळ्या समुदायाची किंवा या समाजाची मजल गेली. पण त्यांचे कान सर्वोच्च न्यायालयाने उपटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे कान उपटताना स्पष्टच म्हटलं की ज्या राज्यात तुम्ही राहता त्या राज्याच्या भाषेचा आदर करा. वकिलांवर पैसे खर्च करण्यापेक्षा दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावा. याच्यामुळे राज ठाकरे यांनाच्या भूमिकेचा विजय झालाय आणि तेव्हापासून राज ठाकरे हे या गुजराती विरुद्ध मराठी या वादामध्ये कंबर कसून उतरण्याचे संकेत मिळू लागलेले आहेत. राज ठाकरे यांना आता अशा स्वरूपाचा वाद उफाळून आल्यानंतर हाक मारण्याची एक प्रथा किंवा एक रिवाजच मुंबईमध्ये पडतोय का? आणि तो जर पडला तर राज ठाकरे यांचे मनसैनिक खळखट्याक करायला तर सक्षम असतीलच, पण याच जोडीला राज्यात असलेलं सरकार, त्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त किंवा पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन हे मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेबरोबर कसं वागणार हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये एकूण 44 मतदारसंघ असे आहेत की जिथे अत्यंत प्रभावशाली असलेला समुदाय जर कोणता आहे तर तो गुजराती समुदाय आहे आणि त्यामुळे थेट 44 ते 45 मतदार संघ की ज्याच्यामधून नगरसेवक 44 ते 45 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत पोचतात त्या एवढ्या मोठ्या समुदायाला दुखावण्याचं किंबहुना त्याला काट्यावर घेण्याचं धाडस राज ठाकरे दाखवतील का? याच्या आधी राज ठाकरेंनी ते दाखवलं होतं, तेव्हा त्यांनी यशापयशाची गोळाबेरीज मांडली नव्हती. आता राज ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली तर गुजराती विरुद्ध मराठी वादामध्ये राज ठाकरे यांचा आक्रमकपणा किती वेळ टिकेल? राज ठाकरे आक्रमक झाले तर त्यांच्या बरोबरीनं त्यांचे चुलत भाऊ असलेले आणि शिवसेना ज्यांच्याकडे आहे किंवा शिवसेनेचा एक गट ज्यांच्याकडे आहे ते उद्धव ठाकरे यांना देखील यामध्ये उतरावं लागेल. कारण एका ठाकरेंनी भूमिका घेतली आणि दुसऱ्या ठाकरेंनी घेतली नाही तर त्याचाही फटका उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या शिवसेनेच्या गटाला बसेल. त्यामुळे राज ठाकरेंचं येणाऱ्या काळात गुजराती विरुद्ध मराठी या नाट्यामधलं वावरणं, त्यातलं नेपथ्य आणि त्यातलं दिग्दर्शन कसं असणार याच्यावरच हा सगळा गुजराती विरुद्ध मराठी नाटकाचा अंक रंगत जाणार आहे. पण तोपर्यंत राज ठाकरे भैया विरुद्ध मराठी या वादात सरस ठरल्यानंतर गुजराती विरुद्ध मराठी या वादात सरस ठरण्यासाठी तितकी त्यांनी मानसिकता तयार केली आहे का? असं आपण आत्ता या क्षणाला प्रश्न विचारत असताना त्याचं उत्तरही आपल्याला सकारात्मक मिळतं. याचं कारण असं आहे ते आता वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागलेत, पण त्याच वेळेला ज्या गुजराती समाजाला नव्हे तर संपूर्ण देशाला ज्या महात्मा गांधींबद्दल कमालीचा आदर आहे त्यांच्याबद्दल आदरांजली व्यक्त करायला राज ठाकरे मागे पुढे पाहत नाहीयेत, तर एकाच वेळेला एका तीरातून 2 लक्ष्य साध्य करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवू नये की येणाऱ्या लोकसभा विधानसभांना नजरेसमोर ठेवू नये हे मात्र राज ठाकरे स्वतःच सांगू शकतात. ते जेव्हा बोलतात त्यावेळेला त्या 2 ओळींमधला अर्थ समजून घेणं इतकंच आपल्या हाती राहतं. राज ठाकरे येणाऱ्या काळामध्ये काय करणार आहेत, गुजराती विरुद्ध मराठी या वादामध्ये किती आक्रमकपणे घुसणार आहेत हे आपल्याला कळणार आहे. आपल्याला काय वाटतं, राज ठाकरे यांनी गुजराती विरुद्ध मराठी या वादामध्ये जर उडी घेतली तर उद्धव ठाकरे यांची राजकीय गोची होईल का? उद्धव ठाकरे यांना देखील एक भूमिका घेऊन उतरावं लागेल का? आणि जर ही अशी भूमिका त्यांनी घेतली तर शिंदे सरकार किंवा शिंदे, फडणवीस आणि पवारांचं सरकार राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल किती आक्रमक आणि कसं वागेल आपल्याला काय वाटतं? आपण व्यक्त व्हा आणि मुंबईमध्ये सुरू असलेला किंवा मुंबईच्या आसपासच्या उपनगरांमध्ये सुरू असलेला मराठी विरुद्ध गुजराती हा जो वाद आहे हा सरते शेवटी कोण जिंकेल असं आपल्याला वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.